राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण केल्यानं त्यांची सुरक्षा काढलेली, त्याचप्रमाणे संजय पाटलाची सुरक्षा का काढून घेत नाही असा सवाल संदीप देशपांडेंनी केलेला आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा सवाल केलेला आहे। आपल्याला आठवत असेल तर ज्या वेळेला सन्माननीय राजसाहेबांवर आंदोलनाचा म्हणजे ज्या वेळेला जे परप्रांतीयांच्या विरोधात रेल्वेचं आंदोलन चालू होतं त्यावेळेला त्यांची भाषणं प्रक्षोभक आहेत असं कारण सांगून तात्कालीन सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतलेली, सन्माननीय राजसाहेबांची सुरक्षा काढून घेतलेली की यांचं भाषण प्रक्षोभक आहे म्हणून। मग हाच न्याय संजय दिना पाटलांना लागू होतो की नाही होत हे पण एकदा गृहमंत्र्यांनी सांगावं। स्वतःच म्हणतोय सुरक्षेची गरज नाही, मग सरकार का सुरक्षा देते असा सवाल देशपांडेंनी केलेला आहे। संजय पाटलाची Y+ सुरक्षा काढा अशी मागणी संदीप देशपांडेंनी केली आहे। संदीप देशपांडे यांनी टीका केलेली आहे। संजय दिना पाटलांनी ज्या पद्धतीने मगरुरीची भाषा वापरलेली होती आणि पत्रकारांना मारण्याची भाषा केलेली होती त्यावर चहूबाजूंनी आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत आणि आता संदीप देशपांडेंनी असं म्हटलंय की संजय पाटलाची Y+ सुरक्षा काढा। हे स्वतः येणार आहेत का सिक्युरिटी सोडून काय करायला जे बोलतात आहे ना। मी कधी बोललो, कशावरती रिॲक्शन दिलं, तुम्ही काय कराल तर मी करू, मी कशाला जाणार आहे त्यांच्याकडे, मला काय पडलंय आणि मी कशाला कोणाला हे करू। जेव्हा ते काय करतील तर आमची तयारी असणार ना बाबा, काय आम्ही काय ते येणार आणि आम्ही मार खायचा उगाच। अरे वा, मी सांगितलंय तुम्हाला, त्यांना येऊ दे, लीडर लोकांना जे बोलतात आहे ना त्यांना येऊ दे ना, त्यांची पण सिक्युरिटी सोडून येऊ दे ना। मला काय, मी सिक्युरिटी मागितलेली नाही बाबा, मला सिक्युरिटीची गरज नाही आहे, त्यांना सिक्युरिटीची गरज आहे। सिक्युरिटीची खोटं स्वतःच्या दादा लोकांकडून फोन करवतात स्वतःलाच, माहिती आहे ना तुम्हाला, ते का विसरले तुम्ही लोक। मला असं वाटतं जर मागणी करणार आहेत का सुरक्षा व्यवस्था काढून घ्यावी, निश्चित माझं म्हणणं हे सरकारने स्वतःहून कालच करायला पाहिजे होतं की जो व्यक्ती अशा पद्धतीने वागतो त्याची सुरक्षा काढून घ्या। कशाला Y+ म्हणजे तुम्ही लोकांना, पत्रकारांना धमक्या देणाऱ्या, कमिशनरला धमक्या देणाऱ्या माणसाला Y+ सुरक्षा देणार आहात का? हा प्रश्न टेक्निकल नाहीये किंवा कायदेशीर नाहीये, हा प्रश्न नीतिमत्तेचा आहे। आता हे खासदार साहेब आहेत, हे जर अशा पद्धतीने आरेरावी वागत असतील आणि ते स्वतःच म्हणत असतील मला सुरक्षेची गरज नाही, तर सरकार का जबरदस्ती देते सुरक्षेत? लोकप्रतिनिधींच्या शिवेगाळीला सरकारचं अभय आहे का असा सवाल उपस्थित केलाय सतेज पाटलांनी। कायदा सुव्यवस्था अबाधित असल्याचं दाखवायला तरी कारवाई करा। संजय पाटील प्रकरणावर सतेज पाटलांचं सरकारला कारवाईचं आव्हान आहे। प्रसार माध्यमाच्या सर्व संघटनांनी निषेध केला। कुठं त्याच्यावर FIR नोंद झाली का, पोलिसांनी त्यांना चौकशीला त्या ठिकाणी बोलवलं का? मला वाटते हे राज्याचा वरदास्त असल्याशिवाय असं धाडस कशाला करतात। ज्यावेळी एखादा सत्तेतला लोकप्रतिनिधी या पद्धतीची भाषा वापरतो त्याला अभय असतं, ते सरळ म्हणतात कमिशनरकडे जावा, कुणाकडेही जावा, म्हणजे अभय आहे। मला वाटते मुख्यमंत्र्यांनी या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे असा जर मेसेज द्यायचा असेल तर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे। किमान चौथा स्तंभ तरी या ठिकाणी न्यूट्रल राहील एवढ्यासाठी जे प्रयत्न करणं अभिप्रेत आहेत ते सरकारनं करावेत। पुण्याच्या राजगुरुनगरमधील 3 बेकायदा क्लबवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये 26 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। खेड पोलिसात संबंधितांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। नागपुरात खर्रा आणि सुगंधी तंबाखू जप्तीसाठी आता धाड पडलेली आहे। TV9च्या बातमीची दखल घेण्यात आली आहे। नागपूरमध्ये 50 पेक्षा जास्त पानटपरी आणि दुकानांवर FDAनं छापे टाकलेत। नागपुरात FDA कडून FIR दाखल करण्यात आलाय। मकोका लागण्याची ही शक्यता आहे। व्यावसायिक सिलेंडरवरील सर्व निर्बंध केंद्र सरकारनं हटवलेले आहेत। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र आहे। व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्ववत करणार। हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग, छोटे उद्योग आणि इतर व्यावसायिक ग्राहकांना हा एक मोठा दिलासा आहे। पश्चिम आशियामधील तणावामुळे गॅस पुरवठा विस्कळीत झालेला होता। इराण अमेरिकेमधील तणाव संपल्यानं होर्मुझमधील सागरी वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे। होर्मुझ समुद्रधुनी पूर्ववत झाल्यानं भारतातील LPG पुरवठा पूर्ववत झालाय। पुरवठा साखळीमध्ये सुधारणा होताच केंद्राने व्यावसायिक सिलेंडरवरचे निर्बंध हटवले। हॉटेल, रेस्टॉरंट चालक, ढाबे आणि उद्योगांना याचा फायदा होणार आहे।
आता कोणत्याही मर्यादेशिवाय पूर्वीसारखा गॅस पुरवठा मिळू शकणार आहे.